नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हॉटेलसारखी मसाला चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यात आपण 1 चमचा दही टाकायचं। फ्रेश दही आहे, बिलकुल आंबट दही टाकू नका तुम्ही, कारण आपण टमाट्याचा वापर करणार आहे, त्यामुळे आंबट दही टाकू नका। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरे पावडर भाजून कुटून घेतलेले आहे जिरे पावडर। तर हे पहिलं मिक्स करून घेऊया, व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे। अशा पद्धतीने बघा सगळा मसाला लावून घेतलेला आहे। तर हा आपण अर्धा तास आपण बाहेरच ठेवायचं, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाहीये। आपल्याला चिकन साठी काय पाहिजे बघा, 6 काजू घेतलेले आहेत, हे मी 10 मिनिटं झालं पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, आणि 1 चमचा मगज घेतलेला आहे। त्यातलं तुम्हाला मी सांगते, तुम्ही नुसतं 1 चमचा ते 1.5 चमचा मगज घेतलं तरी चालेल 1-1.5 किलो चिकन साठी, आणि नाहीतर काजू जरी 5-7 घेतले तरी पण चालेल। तर आता ही काय करणार आहे मी माहितीये का, स्वच्छ धुवून मिक्सरला फक्त बारीक करून घेणार आहे पाणी टाकून। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 पळी टाकलेलं आहे। चिकन म्हणलं की थोडंसं तेल जास्त पाहिजे, जर तुम्हाला कमी पाहिजे असलं तर तुम्ही कमी पण टाकू शकता। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मी जिरे टाकलेलं आहे। जिरे चांगलं भाजून द्यायचं पहिले। जर तुम्हाला चिकनसाठी किंवा बाकीच्या कुठल्या ह्याच्यासाठी जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर ती पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। 2 तेजपत्ते टाकलेले आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही खडा मसाला पण टाकू शकता, 1 साधी विलायची, 1 गरम मसाला विलायची, 1 दालचिनी, 2 लवंगा टाकायच्या, आणि 6 मिरी टाकायची। आता ह्याच्यामध्ये बघा 1 मोठ्या आकाराचे 2 कांदे मी चॉपरला एकदम बारीक करून घेतलेले आहेत। थोडे थोडेसे असे पातळ जरी कापले तरी चालतील, नाहीतर बारीक केले तर चालते। फक्त तुम्ही हे मिक्सरला पेस्ट करू नका, अशा पद्धतीत करा। गॅस आपला फुल आहे, आता फुल गॅसवर हे मी भाजून घेते। अशा पद्धतीमध्ये बघा कांदा भाजून घ्यायचा, एकदम लालसर असा झाला पाहिजे, एकदम असा करपून वळपून देऊ नका। आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा 1 गड्डी लसूण, 1 इंच आलं, आणि 4 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या बिन तिखटाच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। कमी टाकल्या तरी पण चालू शकते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे टाका, नाही टाकले तरी पण चालेल, काय हरकत नाहीये। आता हे पण आपण मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलंय बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। तर 1 मोठ्या आकाराचं टमाटर बघा असं चॉपरला मी बारीक केलेलं आहे। आता हे पण टाकून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण चिकनला पण लावले, तर तुम्ही चवीनुसार टाका, कारण की आपण मिरची वगैरे जी टाकतो ना त्यात बी कधी कधी मीठ असतं, तर त्यामुळे तुम्ही बघून टाका मीठ। आता हे मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे की जी कांदा टमाटर असं बारीक एकदम कट केलं की नाही, बारीक पद्धतीनं कापलं किंवा चॉपरला जर केलं की नाही तर ग्रेव्ही चांगली बनते। तर त्यासाठी बारीक करायचं, आणि जर मिक्सरला केलं की नाही की त्याची जरा चव कमी येते, त्यापेक्षा असं बारीक करायला बघायचं। गॅस मिडियम केलेला आहे, बारीक केला तरी चालतो। मसाला टाकताना कधी पण गॅस बारीक करायचा। थोडीशी हळद टाकायची, आपण चिकनला पण थोडीशी हळद लावलेली आहे। आता ही मिरची पावडर आहे, हे मी 1.5 चमचा टाकते, कारण जर दुसरे कुठले जर मसाले टाकले ना तर कमेंट करतात, ते माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी मिरची पावडर दाखवते। तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, गोडा मसाला असं जर कुठला असेल तरी तुम्ही टाकले तरी चालेल। आज सेम ग्रेव्ही तुम्हाला सांगते, त्या ग्रेव्ही जी मी टाकलेली ना त्याची लिंक मी ह्याच्या खाली देते, तुम्ही त्याच्यात पण चिकन बनवा, 1 नंबर चिकन लागतं, हॉटेलपेक्षा पण तुमचं चांगलं लागेल। आता गॅस मी बारीक करते। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, आपण जिरे पावडर चिकनला लावलेले, आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर पण टाकली तरी चालेल, कारण त्याने चव छान येते। आणि बाकीचं म्हणजे गरम मसाला पण तुम्ही असं फोडणीमध्ये टाकून जरी केलं, मोठे मसाले तरी चालतील, खडे मसाले। आता हे मिनिटभर मी परतून घेते। परतून घेतले बघा, चांगलं तेल सुटस्तोवर परतून घ्यायचं, आणि गॅस बारीक केलेला आहे। पहिलं करताना फास्ट गॅसवर केलं होतं, परत मी थोडं मिडियम गॅसवर केलंय, आणि आता एकदम बारीक गॅस केला होता। मसाले टाकल्यावर 1 मिनिटभर मी परतून घेतले हलवून हलवून। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघा कोमट पाणी टाकायचे। तर हा ग्लास घेतलेला आहे, ह्यातला मी अर्धा ग्लास टाकणार आहे। हे बघा अर्धा ग्लास टाकलेला आहे, आणि हे पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, एवढं असं झालेलं आहे। आता आपल्याला परत पण पाणी टाकायचे। मी आता थोडंसं हा मसाला शिजायसाठी मी पाणी टाकलेलं आहे, आणि ह्याच्यावर झाकण ठेवते, आणि बारीकच गॅस आहे, बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट ठेवते। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं। तर अशा पद्धतीने ग्रेव्ही झालेली आहे। आता हीच ग्रेव्ही आपण जेव्हा चिकन टाकू ना तर त्याच्यानंतर पण शिजली जाते, आणि एकदम स्मूथ अशी होते बघा। तर ह्याच्यामध्ये आपण ही चिकन टाकून घेऊया। अर्धा तास झालेला आहे बघा, आपण ठेवलं होतं, आणि बाहेरच ठेवलं होतं, याला काय फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं नाहीये। तर पहिला तर हे मिक्स करून घेते, मिडियम गॅस केलेला आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी आपण काजू आणि मगजची जी पेस्ट केली होती तर ती टाकून घ्यायची। ती काय केलेलं मी पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये, अर्धा ग्लासाला पण कमी, छोट्या ग्लासाचं मापाने टाकलं होतं। तर हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस आपला हा बारीक केलेला आहे, मी मिक्स केल्याच्या नंतर मी गॅस बारीक केलेला आहे। तर ह्याच्यात जर तुम्हाला पाहिजे तर अजून थोडंसं पाणी टाकू शकता, कारण आता ही चिकन जेव्हा आपलं शिजेल का नाही तर ह्याला अजून थोडंसं पाणी सुटेल, आणि शिजून पण निघेल चांगलं। तर हे बारीक गॅसवर मी कमीत कमी ह्याला अर्धा तास ठेवणार आहे। जर तुमची कढई पातळ
पातळ असेल तर तुम्ही एकदा दोनदा चेक करायचं, कारण मी पण एकदा दोनदा बघणार आहे आणि तुम्हाला तर हे शिजल्यानंतर मी दाखवणार आहे. बारीक गॅसवर बघा अर्धा तास ठेवलं होतं. बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. आणि ग्रेव्ही बघा कशी झालेली आहे. एवढी ग्रेव्ही तरी पाहिजेच, कारण थंड झाली तरी थोडीशी अजून सुक्क होईल. तर अशा पद्धतीने म्हणजे भातावर, भाकरीवर, चपातीवर, फुलक्यावर, तुम्ही नानवर वगैरे खाऊ शकता. एक नंबर लागते. जर तुम्हाला ग्रेव्ही रेसिपी पाहिजे असेल नुसती ग्रेव्ही, तर त्याची पण लिंक मी ह्या रेसिपी खाली देते. ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.